नमस्कार मित्रांनो, आज कंट्रोल चार्ट एक्स बार आर चार्ट से काही पुढचे प्रॉब्लेम पाहूया. कंट्रोल चार्ट फॉर एक्स बार is to be prepared for the certain dimensions of component. The subgroup size is 4. सबग्रुप साइज म्हणजे काय? n दिलेलं आहे मित्रांनो, छोटे n 4. छोटे n किती दिलेलं आहे? 4. नंतर काय म्हणतो तो? आफ्टर 20 सबग्रुप्स, टोटल सबग्रुप किती आहे? 20, म्हणजे कॅपिटल एन 20. नंतर सबमिशन ऑफ एक्स बार दिलेला आहे मित्रांनो. असे प्रॉब्लेम येण्याचे जास्त चान्सेस आहेत यावेळेस, कारण की असे खूप कमी आलेले आहेत. 200 आपलं 825.6. सबमिशन ऑफ आर किती दिलेलं आहे मित्रांनो? 5.6 mm युनिट दिलं चालतं. कॅल्क्युलेट सेंट्रल टेंडन्सी अँड कंट्रोल लिमिट्स फॉर एक्स बार चार्ट्स. इफ द स्पेसिफिकेशन्स आर, स्पेसिफिकेशन दिलेले 41 प्लस मायनस 0.4 mm and the process is controlled and normally distributed will meet the specification. स्पेसिफिकेशन मीट करेन का नाही आपल्याला सांगायचंय. सगळ्यात पहिले मित्रांनो, सेंट्रल टेंडन्सी म्हणजेच हे काढायचं आपल्याला, एक्स डबल बार सबमिशन ऑफ एक्स बार अपॉन एन. तर सबमिशन ऑफ एक्स बार किती आहे? 825.6 भागिले एन किती आहे? 20. किती आहे सांगा फास्ट? 41.28. 41.28 mm. नंतर आर बार सबमिशन ऑफ कॅल्क्युलेट करून सांगा. सबमिशन ऑफ आर अपॉन एन. आर किती आहे? 5.6 भागिले 20. किती येतं मित्रांनो? हे 0.28. 0.28. आता आपल्याला कंट्रोल लिमिट्स काढायला A2 दिलेलं नाहीये मित्रांनो, पण D2 दिलेलं आहे. तर A2 चा फॉर्म्युला आपण ह्याच्या आधी पण पाहिला, 3D2 अंडर रूट ऑफ स्मॉल एन. स्मॉल एन दिलं तरी दिलं, इथे D2 देतंय, A2 काढावंच लागतं आपलं. तर A2 काढायसाठी D2 किती मित्रांनो? 5.059 2.059 2.059 आणि एन किती मित्रांनो? 4. किती येतं बघा हे? A2 येतं मित्रांनो 0.728. किती येतं A2? 0.728. A2 आलं. सेंट्रल टेंडन्सी मध्ये हे झालं बरं सगळं. आता UCL एक्स चार्ट साठी कंट्रोल लिमिट्स. UCL अप्पर कंट्रोल लिमिट्स एक्स डबल बार प्लस A2 इंटू आर बार. एक्स डबल बार प्लस A2 इंटू आर बार. तर एक्स डबल बार किती आहे मित्रांनो? एक्स डबल बार 41.28 प्लस A2 किती आहे? 0.728 इंटू 0.28. किती येतं मित्रांनो हे? 41.48. 41.48. 41.48 mm. नंतर LCL एक्स डबल बार मायनस A2 इंटू आर बार. A2 इंटू आर बार किती येतं मित्रांनो? 41.28 मायनस 0.728 इंटू 0.28. किती येतं हे? 41.0 41.07 41.07 mm हे आलं. नंतर इथे एका प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्टच्या वेळेस UCL फॉर आर चार्ट साठी काढायची गरज नाही. पण काढायचं तर काढून ठेवू शकता तुम्ही. UCL आणि LCL आर चार्ट साठी काढायची गरज नाही. कोणत्या वेळेस? ज्यावेळेस प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्ट आहे, म्हणजे स्पेसिफिकेशन दिलेले असले. तर आता बघा मित्रांनो, तुम्ही एक तर 6 सिग्माने काढू शकता किंवा 3 सिग्मा. पहिले एक्स मॅक्स काढून घेऊ आपण. एक्स मॅक्स 41 किती दिलेले? 41 प्लस मायनस 0.4 म्हणजे 41 प्लस 0.4 41.04 mm. एक्स मीन किती मित्रांनो? 41 मायनस 0.4 किती येतं हे? किती येतं मित्रांनो एक्स मीन? 40.06. 06 आहे ना? 40.6 40.6 आहे. नंतर इकडे बघा मित्रांनो, आता काय करायचं? 3 सिग्मा काढायचं. 3 सिग्मा चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? 3 इंटू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सिग्मा?
आर बार अपॉन डी टू आहे ना, तर 3 इंटू आर बार किती आहे, आर बार किती 0.28 0.28 डिवायडेड बाय डी टू किती आलेलं आहे आपलं, डी टू दिलेलं आहे मित्रांनो 2.059 किती दिलं डी टू 2.059 किती येतं 3 सिग्मा 0.407 मग एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा काढायचं हा एक्स डबल बार किती आपल्याकडे 41.28 प्लस 0.407 हे किती येतं 41.68 हा नंतर एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा 41.28 मायनस 0.407 40.87 आता एक्स मॅक्स एक्स मिन आणि हे पहा मित्रांनो डायग्राम काढताना या चौघांकडे पाहायचं एक्स मॅक्स एक्स मिन एक्स डबल बार हा मग त्याच्यानुसार आपल्याला रेंज घ्यायची सगळ्यात मधोमध कोण राहील आपला एक्स डबल बार किती आहे मित्रांनो 41.28 हा मग नंतर कोण राहील मित्रांनो हे पहा आता बघायचं कोणची व्हॅल्यू कोणची मोठी कोणची छोटी हा एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा हा वरच्या रेंज मधलं पहिले पहा 41.04 आहे 41.68 आहे तर मग 41.68 म्हणजे एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा वरील लक्षात हे किती 41.68 हा नंतर एक्स मॅक्स 41.04 41.04 एक्स मॅक्स 41.04 हा नंतर एक्स मीन किती आहे एक्स मीन 40.6 आणि हे किती आहे 40.86 म्हणजे हे खालीच राहील एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा हा एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा हे जे किती राहील 40.87 आणि हे किती आहे एक्स मीन 40.6 वर येईन ना 2 मिनिट खाली येईन खाली हा 6 किती येईन खाली येईन 40.6 2 मिनिट 40.28 हा 40.6 87 जे आहे ना आपलं 87 हा 2 मिनिटं बघा 40.87 बघा मित्रांनो हे 40.6 इथं येतं हा हे याच्या खाली जातं आणि हे 40.87 हे एक्स बार मायनस 3 सिग्मा आपलं हे किती आलं एक्स मिन किती आलं 40.6 बघा मित्रांनो एकीकडे बाहेर जातं ते हा 40.87 एक्स 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 डबल बार मायनस 3 सिग्मा इथपर्यंतचे म्हणून डायग्राम इथपर्यंत काढायची एक्स मिन इकडे म्हणजे पण वरी बाहेर जातं ते हा वरी बाहेर जात असल्यामुळे प्रोसेस डज नॉट मीट स्पेसिफिकेशन स्पेसिफिकेशन आणि जर मित्रांनो तुम्हाला जर हे अवघड झालं तर तुम्ही काय करू शकता 6 सिग्मा पण काढू शकता हा 6 सिग्मा काढून डायरेक्ट डायग्राम काढता येत तुम्हाला एक्स मॅक्स एक्समीशी कम्पेअर करता येतं ते कसं तुम्हाला मी ऑर मध्ये एक सांगतो 6 सिग्मा काढताना लक्ष द्या हे 3 सिग्माच्या जागी याला काय करायचं 6 ने मल्टिप्लाय करायचं फक्त 0.407 हा ते तर 0.814 हा 6 सिग्मा जर काढलं ऑर मध्ये जर तुम्ही 6 सिग्मा काढलं तर 6 सिग्मा येतं 0.814 हा आणि एक्स मॅक्स मायनस एक्स मिनचा जर डिफरन्स काढला 41.04 मायनस 40.6
हा किती येतो मित्रांनो 0.44. हा डिफरन्स जो आहे हा डिफरन्स म्हणजे एक्स मॅक्स मायनस एक्स मीन हे याच्यापेक्षा कमी नॅचरल टॉलरन्स पेक्षा कमी म्हणजे प्रोसेस डज नॉट मीट स्पेसिफिकेशन. मी या पद्धतीने पण तुम्हाला प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्ट मध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही हे पण वापरू शकता, हे पण वापरू शकता. आलं लक्षात? हा दोन्ही पण वापरू शकता. आणि याच्यात तुम्हाला डायग्राम डायरेक्ट काढता येते. एक्स मॅक्स एक्स मीन हा 6 सिग्मा त्याच्यापेक्षा जास्त होईल म्हणजे बाहेर. आता ते कुठं बाहेर त्याच्या लक्षात नाही आलं तरी दोन्हीकडे बाहेर काढलं तरी चालतं. फक्त बाहेर काढायचं. समजलं? हा या दोन्ही पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम करू शकता मित्रांनो. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो. पुढचा प्रॉब्लेम अगेन प्रोसेस कॅपेबिलिटीचा. इन अ कॅपेबिलिटी स्टडी ऑफ फिलिंग बॉटल्स अप टू 23.75. आपण एक्स मॅक्स आणि एक्स मीन पहिलेच काढून घेऊ. 23.75 प्लस 1 24.75. हा एक्स मीन 23.75 मायनस 1 22.75. a sample of 6 pieces was taken each for 6 days 8 days. Given summation of x bar किती दिलेलं आहे 190.15. तर आपल्याला एक्स ग्रँड ऍव्हरेज काढायचं म्हणजे एक्स डबल बार 190.15 भागिले 8 दिवस किती येतं मित्रांनो? हे फास्ट काढा. 23.76. नंतर आपल्याला आर बार काढायचं. समिशन ऑफ आर डिवायडेड बाय एन 0.536 डिवायडेड बाय 8 किती येतं मित्रांनो? हे 0.067. नंतर बघा मित्रांनो 0.067 झालं. आता कंट्रोल लिमिट फॉर एक्स बार चार्ट कंट्रोल लिमिट ऑफ एक्स बार चार्टच काढायची गरज आहे मित्रांनो आपल्याला. तर कंट्रोल लिमिट्स नाही काढले तरी चालते इथं, पण तरी काढून टाकू आपण. युसीएल काय एक्स डबल बार प्लस A2 इंटू आर बार. एलसीएल काय एक्स डबल बार मायनस A2 इंटू आर बार. एक्स डबल बार किती मित्रांनो तुमच्याकडे 23.76 प्लस A2 किती मित्रांनो? A2 दिलेलं आहे 0.48 आणि आर बार किती आपलं 0.067. मग 23.76 मायनस 0.48 इंटू 0.067 किती येतं मित्रांनो? हे 0.23.79. 2 मिनिटं किती येतं नीट सांगा. बघा फास्ट 23.79 आणि हे किती येतं 23.72. हे आलं. याची जास्त करून आपल्याला गरज नाहीये. पण काढून ठेवा. इकडे लक्ष द्या. नंतर पुढचं काय मित्रांनो? 3 सिग्मा 3 इंटू आर बार डिवायडेड बाय D2 आर बार डिवायडेड बाय D2. तर 3 इंटू 0.067 डिवायडेड बाय D2 किती आहे 2.534 दिलेलं आहे. किती येते 0.079 एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा काढायचं. तर एक्स डबल बार किती मित्रांनो 23.76 प्लस 0.079 मायनस 0.079 किती येतं हे 23.83 आणि 23.68. बघा मित्रांनो आता एक्स मॅक्स किती आपल्याकडे मित्रांनो? एक्स मॅक्स किती दिलेलं आहे 24.75. बघा एक्स मॅक्स
एक्स मॅक्स किती आहे मित्रांनो? एक्स मॅक्स 24.75. 24.75. हा, आणि एक्स मीन किती आहे मित्रांनो? एक्स मीन किती दिलेलं आहे? 22.75. एक्स मीन 23.75 का 22 22.75. हा, हे एक्स मीन बघा, आणि हे जे दोन्ही आहे ना याच्या मध्येच आहेत ना. हा, हे 22.75च्या मध्येच आहेत ना या दोघांच्या मध्ये, म्हणजे इथे प्रोसेस कंट्रोल मध्ये राहणार. आलं लक्षात? तर इकडे बघा, हे एक्स डबल बार. हा, तर मग आणि हे 23.83 आणि हे 23.83. नाही नाही 23.83 आणि एक्स डबल बार किती? 23.76 आणि हे किती? 23.68. म्हणजे प्रोसेस कंट्रोल मध्ये राहील मित्रांनो. आलं लक्षात? हा, प्रोसेस इज इन अ कंट्रोल. आलं लक्षात? नाव मूव टुवर्ड द नेक्स्ट प्रॉब्लेम. हा, इथं लिहून टाकायचं, प्रोसेस मीट स्पेसिफिकेशन. प्रोसेस मीट्स स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन. एवढं बस झालं मित्रांनो. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण पी चार्टचे प्रॉब्लेम पाहू.